पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दैनंदिन प्रवासात एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो। ही समस्या म्हणजे रस्त्यावरील न संपणारी वाहतूक कोंडी। सकाळी कामावर जाताना असो वा संध्याकाळी घरी परतताना, तसेच सिग्नलवर थांबून राहिलेली वाहनं आणि तासनतास होणारा खोळंबा आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे। नेमकी हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका सर्वेक्षणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे। जगातील टॉमटॉम या नामांकित संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। या अहवालानुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरात पुणे हा 5व्या क्रमांकावर आहे। एका वर्षात सरासरी पुणेकर हे तब्बल 152 तास फक्त ट्रॅफिक मध्ये अडकून घालवतो। हे 152 तास म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचे दिवस रस्त्यावर वाया घालवण्यासारखे आहेत। पण आता पुणेकरांची या त्रासातून सुटका करण्यासाठी प्रशासनाने एक मोठी योजना आखली आहे। पश्चिम पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यासाठी तब्बल 203 कोटी रुपयांचा मेगा प्लॅन तयार झाला आहे आणि या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार असून प्रत्यक्ष कामाला देखील आता वेग आला आहे। हा प्लॅन नक्की काय आहे, या प्रकल्पामुळे कोणत्या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि हा प्रकल्प शहराच्या वाहतुकीसाठी कसा गेम चेंजर ठरणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहरातील पश्चिम भागात असणारा चांदणी चौक ते भूगाव हा रस्ता नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो। या महामार्गावर वाहनांचा खोळंबा कमी करण्यासाठी महापालिकेने आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। या प्रकल्पाशी संबंधित सर्वात ताजा अपडेट म्हणजे महापालिका प्रशासनाने या कामासाठी तब्बल 164 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे। संपूर्ण मास्टर प्लॅनचा एकूण खर्च सुमारे 203.61 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे। कोणत्याही मोठ्या रस्त्याच्या कामात भूसंपादन हा सर्वात मोठा अडथळा असतो, परंतु या रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनींपैकी तब्बल 80% भूसंपादनाचे काम आधीच पूर्ण झाले आहे। उर्वरित 20% जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे। महापालिकेच्या प्रकल्प विभागाने दिलेल्या माहितीनुसार या निविदेसाठी 29 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे। ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष जमिनीवर बांधकामाला सुरुवात होणार आहे। हा रस्ता एवढा तातडीने विकसित करणे का गरजेचे आहे हे समजून घेण्यासाठी या मार्गाचे भौगोलिक स्थान आणि त्याचे महत्त्व लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। चांदणी चौक ते भूगाव हा अवघ्या 2.2 किलोमीटरचा पट्टा संपूर्ण पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मध्यवर्ती भूमिका बजावतो। पश्चिम भागातून शहरात येणारा आणि थेट कोकणातून किंवा मुळशी तालुक्यातून पुण्यात प्रवेश करणाऱ्या सर्व लहान मोठ्या वाहनांसाठी हाच मुख्य मार्ग आहे। याशिवाय पिरंगुटी परिसरातील मोठी औद्योगिक वसाहत, भूगाव आणि भूकुम यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या गावातील नोकरदार आणि नागरिक दररोज याच रस्त्यांवरून प्रवास करतात। त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी येणं गर्दीच्या वेळी या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे ही अगदी नेहमीचीच बाब बनली आहे। या 2.2 किलोमीटरच्या पट्ट्यावर पडणारा प्रचंड ताण अगदीच गंभीर होण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे या रस्त्याला जोडणारे इतर मोठे राष्ट्रीय प्रकल्प। चांदणी चौक जवळच मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जातो। तिथून दररोज हजारो अवजड वाहनं आणि लांब पल्ल्याच्या बस धावतात। या व्यतिरिक्त PMRDAच्या प्रस्तावित रिंग रोड आणि आशियातील सर्वात मोठा माहिती तंत्रज्ञान हब असलेला हिंजवडी IT पार्क या सर्वांना जोडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा सांधा आहे। जेव्हा मुंबई बंगळुरू महामार्ग, हिंजवडी IT पार्क आणि मुळशी कोकण भागातून येणारी वाहतूक एकाच वेळी चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावर एकत्र येते, तेव्हा इथे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते। रस्त्याची सध्याची रुंदी आणि अथांग वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अपुरी पडत असल्यामुळे हा संपूर्ण पट्टा एका मोठ्या बॉटलनेक मध्ये रूपांतरित झाला आहे। सध्याची वाहतूक कोंडी ही एक भीषण समस्या आहे, पण आगामी काळात उद्भवणाऱ्या आव्हानांचा विचार करता ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची चिन्ह आहेत। भूगाव आणि भूकुम या दोन्ही उपनगरीय भागात मोठ्या प्रमाणात नवीन गृह प्रकल्प, वाणिज्य संकुल आणि गृहनिर्माण संस्था वेगाने उभ्या राहत आहेत। महापालिका प्रशासनाने केलेल्या विशेष अभ्यासानुसार या संपूर्ण परिसराची लोकसंख्या अगदी निकटच्या भविष्यात 3 लाखांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे। जर आजच या रस्त्याची क्षमता वाढवली नाही तर येत्या काही वर्षात या मार्गावरून जाणे येणे पूर्णपणे अशक्य होऊन बसेल आणि संपूर्ण पश्चिम पुण्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल। ही संभाव्य आणीबाणी लक्षात घेऊन पुणे महापालिकेने चांदणी चौक ते भूगाव दरम्यानच्या 2.2 किलोमीटरच्या मार्गावर एकाच वेळी उड्डाण पूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पुलाचे व्यापक नियोजन केले आहे। या 203 कोटीच्या भव्य पायाभूत प्रकल्पातील सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे या मार्गावर उभारला जाणारा नवीन भव्य उड्डाण पूल।
चांदणी चौक ते भूगाव दरम्यान सुमारे 2 किलोमीटर लांबीचा आणि 60 मीटर रुंदीचा एक महाकाय उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलामुळे लांब पल्ल्याची वाहतूक, विशेषतः कोकण, मुळशी आणि पिरंगुटच्या दिशेने जाणारी वाहनं खाली न थांबता थेट वरून वेगाने जातील. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील स्थानिक वाहतुकीचा आणि लांब पल्ल्याच्या वाहनांचा एकमेकांशी होणारा संपर्क पूर्णपणे तुटेल. उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून इंधनाची मोठी बचत देखील होणार आहे. उड्डाणपुलासोबतच या मार्गावरील स्थानिक चौकांमध्ये होणारी रोजची ट्रॅफिकची कटकट संपवण्यासाठी एका विशेष भुयारी मार्गाचे नियोजन देखील करण्यात आले आहे. या रस्त्यावरील PVPIT कॉलेज चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि अपघाताचा धोका असलेला चौक मानला जातो. या ठिकाणी होणारी वाहतूक कायमची सोडवण्यासाठी सुमारे 430 मीटर लांबीचा एक अत्याधुनिक भुयारी मार्ग म्हणजेच ग्रेड सेपरेटर तयार केला जाईल. या भुयारी मार्गामुळे कॉलेजमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि लगतच्या सोसायटींमधील रहिवाशांना मुख्य रस्त्यावरील वेगाने जाणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा न आणता अत्यंत सुरक्षितपणे प्रवास करता येईल. या प्रकल्पातील तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे या रस्त्यावर असलेल्या राम नदीवरील नव्या पुलाची निर्मिती. सध्या या मार्गावर राम नदीवर जो पूल आहे त्याची रुंदी अत्यंत कमी आहे. रस्ता रुंद आणि पूल अरुंद असल्यामुळे या पुलाजवळ गाड्या एकाच वेळी एकत्र येतात आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. ही अडचण दूर करण्यासाठी जुन्या पुलाच्या शेजारीच राम नदीवर 70 मीटर लांबीचा एक नवीन आणि अतिशय रुंद पूल बांधला जाणार आहे. या नव्या पुलामुळे नदीपात्राजवळील वाहतुकीचा वेग कायम राहील आणि येथे होणारी कोंडी देखील कमी होईल. या सर्व मोठ्या बांधकामाबरोबरच स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या सोयीची संपूर्ण काळजी या मास्टर प्लॅन मध्ये घेण्यात आली आहे. मुख्य 6 मीटर रुंद उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र रुंद आणि दर्जेदार सर्व्हिस रस्ते विकसित केले जाणार आहेत. यामुळे या मार्गावर दुकाने, हॉटेल्स, शाळा आणि सोसायटींमध्ये जाणाऱ्या स्थानिक वाहनांना मुख्य उड्डाण पुलावरील भरधाव वाहतुकीत प्रवेश करावा लागणार नाही. स्थानिक वाहने आणि लांब पल्ल्याची वाहनं पूर्णपणे वेगळी झाल्यामुळे या पट्ट्यातील अपघाताचे प्रमाण देखील जवळजवळ 0% येईल. थोडक्यात सांगायचं तर चांदणी चौक ते भूगाव दरम्यान सुरू होत असलेला हा 203 कोटींचा प्रकल्प केवळ एक उड्डाण पूल नसून तो पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई बंगळुरू महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना, हिंजवडीत काम करणाऱ्या IT कर्मचाऱ्यांना आणि भूगाव मुळशी भागातील लाखो नागरिकांना दररोजच्या मानसिक त्रासातून मुक्ती मिळणार आहे. टॉमटॉमच्या सर्वेक्षणात पुण्याच्या नावावर असलेल्या जगातील 5व्या क्रमांकाच्या ट्रॅफिक कोंडीचा कलंक पुसण्याच्या दृष्टीने महापालिकेचे हे पाऊल गेम चेंजर ठरेल यात काही शंका नाही. या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका.